स्वतःला प्रूव्ह करू शकू. राईट. सो प्लीज कॅन वी क्लॅप फॉर PRB एज्युकेशन सिस्टम इन PRB ट्रेनिंग कंट्री. बिकॉज आज PRB असं आपण या ठिकाणी आलोच नसतो. राईट. सो open heart, it's a thousand times thanks for PRB, salute for PRB. Right. Second thing, मी स्वतःला देखील या ठिकाणी की मी माझं भाग्य समजते की PRBच्या प्लॅटफॉर्म वरती येऊन मला काम करण्याची संधी मिळाली. राईट. व्हेरी सेकंड थिंग की या ठिकाणी आपण ट्रेनिंग घ्यायला आलेलो आहोत. सो ट्रेनिंग आपल्याला का महत्वाचं आहे. अगदी आपण इतका लांबचा प्रवास करून सकाळी उठून कोणी रात्री निघालंय, अगदी बिना काही आवडता आपण या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आपल्याला हे ट्रेनिंग का महत्वाचं आहे. बिकॉज आपल्याला या ठिकाणून खूप सारं जे आपण कधी बघितलं नाही, जे आपण कधी अनुभवलं नाही, जे आपण कधी ऐकलंही नाही, अशा भरपूर अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला, ऐकायला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिकायला देखील मिळणार आहे. राईट. सो हे ट्रेनिंग आपल्याला चालू करताना किंवा हे ट्रेनिंग आपण घेत असताना या ठिकाणी आपल्याला बरेच काही रूल्स फॉलो करायचे आहेत. राईट. तो ते रूल्स आपण जर व्यवस्थित रीतीने जर फॉलो केले तर आपला ट्रेनिंग प्रोग्राम देखील व्यवस्थित होईल, प्लस आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत त्याचं देखील आपल्याला सार्थक मिळेल. मी थोडक्यात आपल्याला ट्रेनिंगचे रूल्स समजून सांगते. आपला जो सेकंड LDP प्रोग्राम या ठिकाणी आपण जो चालू करत आहोत त्याचे मी थोडक्यामध्ये जे रूल्स आपल्याला फॉलो करायचे ते रूल्स मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी आपल्या सर्वांना एका लहान लेकरासारखं, लहान बाळासारखं आपल्याला या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. आपल्या सर्वांच्या फोल्डरमध्ये रूल्स दिलेले आहेत. सो प्लीज आपण ते बाहेर काढून मी जे डिक्टेट करते ते तुम्हाला देखील कळेल. सर्वांच्या फोल्डरमध्ये आपण रूल्स ऑफ LDP टाकलेले आहेत. फोल्डरमध्ये एक रिकामं पान आहे, मोकळं असं पान ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या सर्वांना कळायला देखील आपल्याला काय फॉलो करायचं आणि आपण त्या दृष्टिकोनातून विचार देखील करूया. व्हेरी फर्स्ट थिंग की जसं मी सांगितलं की आपल्या सर्वांना या ठिकाणी लहान लेकरांप्रमाणे इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. आपण सर्वांना अगदी लहानगे होऊन आपल्याला सर्व काही आत्मसात करायचंय. सेकंड थिंग की जर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट हवे असतील, जर आपल्याला काही त्याचा रिझल्ट हवे असतील तर स्वतः आपण पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. स्वतः या ठिकाणी येऊन परफॉर्म करून पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. आपण स्वतःला वेळ द्यायला हवा. थर्ड थिंग, या ठिकाणी जे वर्कशॉप आपण घेणार आहे ते ऐकण्यापेक्षा आपण जास्त व्यवस्थितरित्या करायला हवं. आपण फक्त ऐकणारे न होऊन ते करणारे देखील व्हायला हवं. फक्त आपल्याला ऐकायचं नाहीये. ठीक आहे. आपण या ठिकाणी एम्प्टी होऊन जे तुमच्यासाठी तुम्ही एम्प्टी ग्लास घेऊन आलेला आहात, म्हणजे जे तुम्ही तुमच्या बरोबर जे ज्ञान घेऊन आलेला आहात. राईट. सो ते ज्ञान या ठिकाणी आपल्याला तुमचं ज्ञान घेऊन आलेलं ते आपल्याला रिकामं करायचंय. आपला जो ग्लास आहे तो रिकामा करायचा आहे आणि इथून आपल्याला जे घेऊन जायचंय ते पूर्ण तुम्ही तुमचं माइंड ओपन करून तो ग्लास आपल्याला भरून घेऊन जायचा आहे. म्हणजे इथून जे तुम्हाला ज्ञान मिळणार आहे ते पूर्ण ज्ञान तुम्ही तुमच्या त्या ग्लासामध्ये भरून घेऊन जायचंय. राईट. सेकंड थिंग, या ठिकाणी आपल्याला स्वतःमध्ये जर काही इम्प्रुव्हमेंट्स हवे असतील, स्वतःच्या मध्ये आपल्याला जे रिझल्ट हवे असतील तर आपण स्वतःला हेल्प करायची ते रिझल्ट घेण्यासाठी. ठीक आहे. सेकंड थिंग, आपल्याला दुसऱ्यांचीही तितकीच गरज या ठिकाणी लागणार आहे. आपल्याला दुसऱ्यांचीही तितकीच हेल्प या ठिकाणी घ्यायची आहे. 3 दिवस या ठिकाणी आपले स्वतःचे फोन, आपल्याकडे 1, 2, 3, 4 जेवढेही फोन आपण संगती आणलेले आहेत ते सर्व फोन अगदी स्विच ऑफ असणार आहेत. नो सायलेंट मोड, नो रिंगिंग मोड, ओनली स्विच ऑफ फोन. स्विच ऑफ केलेले फोन माझ्याकडे काउंटरवरती जमा करायचे. ते तुम्हाला डायरेक्टली ज्यावेळेस आपण इथून चेकआउट करणार आहोत त्या दिवशी संध्याकाळी 6च्या नंतर फोन दिले जाणार आहे. फोन अगदी स्विच ऑफ असायला हवे. म्हणजे बाहेर काय चाललंय ते आपल्या बाहेरच्या जगाशी कुठलंही कॉन्टॅक्ट आपलं व्हायला नकोय. राईट. सर्वांचे फोन स्विच ऑफच असायला हवे. मी पुन्हा एकदा प्लीज रिपीट करते, सर्वांचे फोन प्लीज स्विच ऑफच असायला हवे. या ठिकाणी आपल्याला मौन बाळगायचंय. आपण जेवढं जास्त नाही बोलणार तेवढं आपल्यासाठी चांगलं असणार आहे. स्वतःला आपल्याला मौन बाळगायचं. जेवढा पण आपल्याला वेळ मिळणार आहे या ठिकाणी, एक्झाम्पल ब्रेक्स असू देत किंवा सकाळी उठल्यानंतर रात्री झोपायच्या नंतरचा जो टाइम असेल त्या वेळेमध्ये आपल्याला
मिळणार, त्याच्यामध्ये आपण बाहेरच्या जगात होणाऱ्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पा आपण बिलकुल करणार नाही. म्हणून स्वतःला वेळ द्या आणि मौन बाळगा. सेकंड थिंग, या ठिकाणी आपल्याला रिसॉर्टमध्ये जे आहे ते टोटली फूड जे आहे ते व्हेजिटेरियन मिळणार आहे, शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी अल्कोहोल घेणार नाहीये, सिगारेट्स, गुटखा, तंबाखू असं कुठल्याही प्रकारचं व्यसन या ठिकाणी आपण करणार नाहीये. ठीक आहे. या ठिकाणी आपण एकटं राहून स्वतःच्या ग्रोथ वरती आपण जास्त वेळ देणार आहोत. जेवढं तुम्ही एकटं राहणार आहात तेवढं तुमच्या स्वतःची जेवढी जास्त ग्रोथ होईल त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. या ठिकाणी जर कोणी फिजिकली मेंटली जर काही प्रॉब्लेम्स असतील सो प्लीज त्यांनी आम्हाला आधीच इंटिमेट करायचंय, आम्हाला आधीच येऊन सांगायचंय की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे, फिजिकली मेंटली एनिथिंग, काहीही तुम्हाला शारीरिक मानसिक जर काही त्रास असेल तर तो आधीच येऊन सांगायचा आहे. किंवा सेमिनार आपल्या एडीपी चालू असताना जर कोणाला काहीही त्रास होत असेल सो प्लीज आपल्याकडे पूर्ण प्रकारचं गोळ्या औषध आहेत, फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे आहे, माझ्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी त्या त्या वेळेला योग्य अशा गोळ्या माझ्याकडून घेऊन जायच्या आहेत. ठीक आहे. कॅम्पस सोडून आपल्याला बिलकुल बाहेर जायचं नाहीये. आपल्या जे हॉटेलचा जो परिसर आहे या हॉटेलच्या परिसरामध्येच आपल्याला आपला पूर्ण वेळ घालवायचा आहे. बाहेर जायची प्लीज कोणीच तसदी घेऊ नका. जर आपण जर बाहेर जर गेला किंवा जर अगदी न सांगता जर कोणी बाहेर जायचा प्रयत्न केला सो मग त्यांना बाहेरच थांबावं लागेल. म्हणून प्लीज मेसेज अगदी क्लिअर असं मी सांगते की